आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा झाली आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची ग्रँड एंट्री झाली। केवळ ठाकरेंच्या एंट्रीला जोरदार आतषबाजी करण्यात आली आणि विशेष म्हणजे सभेच्या मंचावर इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरेंसाठी खास वेगळी खुर्ची ठेवण्यात आलेली होती आणि सगळ्या खुर्च्या एक प्रकारच्या असताना त्यातील उद्धव ठाकरेंची खुर्ची ही विशेष आणि सर्वांचं लक्ष खेचून घेणारी होती। ठाकरे मंचावर दाखल होताच सर्व नेत्यांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं। तसंच वज्रमूठ सभेतील अखेरचं भाषणही उद्धव ठाकरेंनी केलं। त्यामुळे ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असल्याचं प्रोजेक्टर केलं जात नाहीये ना, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। काही त्रास शारीरिक उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री असताना झालेला होता आणि त्याच्यामुळं आपण बसलाय तशा पद्धतीने खुर्चीवर न बसता थोडंसं पाठीमागे ताठ अशी पाठीला खुर्ची असणारी त्याच्यात ते बसतात। मी गेल्या तो दोन्ही सोफा सिंगलचे काढले आणि त्यांना म्हटलं सगळ्यांना सारख्या खुर्च्या टाका आणि ते आपली राजेशाही थाट जो आहे त्यांचा इतके लोक निघून गेले तर त्यांना वेगळी खुर्ची पाहिजे, वेगळा त्या ठिकाणी ते येणार एक तासानी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक तास वाट पाहत बसणार, ते तोंडाचा वाफा फेकत राहणार। उद्धव ठाकरे एक तासाने येणार आणि मग ते आपला पूर्वीसारखा थाट। कालच्या सभेतनं तर लोक पळायला लागले। तुम्ही गेटचे चिन्ह गेटचं जर कुणी काल केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक निघून चालले होते, कारण ते राजेशाही सारखे बसले आहे, राजेशाही थाट दाखवतात आहे आणि मग ते येतात आहे 1.5 तासांनी, मग 1.5 तास इकडे तोंडाचा वाफा। मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडला असेल तर मुफ्ती मोहम्मद आणि मेहबूबा मुफ्ती बरोबर मांडी लावून काश्मीरमध्ये सरकारमध्ये तुम्ही बसला होतात तेव्हा तुम्ही काय सोडलं होतात? आमच्या हिंदुत्वाची मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये।